डोसा बनवण्यासाठी इथं मी 1.5 वाटी घरगुती तांदूळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी उडीद डाळ, पाव वाटी चणा डाळ आणि 1 चमचा मेथीदाणे। एका बाउलमध्ये मी तांदूळ आणि मेथीदाणे घेतले आणि दुसऱ्या बाउलमध्ये उडीद डाळ आणि चणा डाळ घेतली। हे सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालून 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता 7 ते 8 तासानंतर हे चांगलं भिजलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याची चांगली पेस्ट करून घ्यायची। तर बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे असायला हवी। मिक्सरच्या भांड्यामधून थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलं, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे। आता इथं भांडं अर्धं आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता सकाळी पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे, फुगून अगदी भांडं फुल्लं भरलेलं आहे। बॅटर मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी यामध्ये पाव वाटी पाणी घालून हे मिक्स करून घेतलं। आता इथं तवा तापलेला आहे, थोडंसं तेल लावून यावरती डोसा पसरून घ्यायचा आहे। डोसा सुकला की यावरती थोडंसं तेल सोडायचं, प्रकारे ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला डोसा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। तर इथं तयार झाला आपला डोसा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।